विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी जगदीश पाटील, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या फर्ग्युसन महाविद्यालयात मी मराठी विषयाचं अध्यापन करतो. आज आपण इयत्ता 12वी मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील गझल सम्राट सुरेश भट यांची रंग माझा वेगळा ही गझल आज अभ्यासणार आहोत. रंग माझा वेगळा ही गझल प्रसिद्ध गझल सम्राट सुरेश भट यांनी लिहिलेली आहे. आपण गझलकारांचा परिचय करून घेऊ. सुप्रसिद्ध कवी आहेत, पत्रकार आहेत, संपादक आहेत. सुरेश भटांचा जन्म हा 1932 तर मृत्यू हा 2003 मध्ये झालेला आहे. त्यांचे कविता संग्रह रूपगंधा, एल्गार, झंझावात, गझल या रचनाबंधाचा त्यांनी निष्ठापूर्वक स्वीकार व दृढनिश्चयी प्रसार देखील केलेला आहे. सुरेश भटांचा गझल लोकप्रिय करण्यात सिंहाचा वाटा आहे. त्यांनी गझलेची बाराखडी लिहिली. एक तंत्र असतं, किंबहुना त्यांनी गझलेची साधना केलेली आहे. त्यांनी लिहिलेली गझले बाबतीतली बाराखडी ही अनेक शिष्यगणांच्या माध्यमातून शिरसावंदी आहे. सर्वप्रथम आपण गझल म्हणजे काय हेही समजून घेऊ. सुरेश भट म्हणतात की एकाच वृत्तातील एकच यमक व अंत्ययमक यालाच अनुक्रमे काफिया व रदीफ म्हणतात. अशा प्रत्येक 2-2 ओळींच्या किमान 5 किंवा त्याहून अधिक जे शेर कवितेत येतात त्यांना गझल असं म्हटलं जातं. मित्रांनो, गझलेत काफिया, रदीफ, मक्ता, मतला असे शब्द येतात. काफिया आणि रदीफ हा अरबी शब्द आहे. काफिया म्हणजे लिहिलेला पहिला शेर, ज्याला मतला म्हणतात. रदीफ म्हणजे उंटावर मागे बसलेली व्यक्ती, जो मागे येणारा शब्द तो म्हणजे रदीफ. यती हा कवितेची ओळ गात असताना किंवा म्हणत असताना आपण ज्या ठिकाणी थांबतो किंवा थांबा घेतो त्याला यती असे म्हणतात. गझलमध्ये खरे तर प्रत्येक शेर ही एक कविता असते. शेरास मतला असेही म्हणतात. पहिला शेर हा मक्ता असतो, पहिला शेर हा मतला असतो आणि शेवटचा शेर हा मक्ता असतो. म्हणजे मतला ते मक्ता अशी रचना ही गझलेची केली जाते. गझल काव्याची परंपरा ही आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. हा वृत्ताचा, काव्याचा आणि गायनाचा असा गझल हा प्रकार प्राचीन असून अरबी काव्यात तो निर्माण झाला. गझल मूळ अरबी शब्द आहे. मराठीत तो गझल या नावाने रूढ झाला. मराठीत अमृतराय यांनी 1697 ते 1753 या कालखंडात सर्वप्रथम गझल लेखनाचं काम केलं. जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे ही त्यांची पहिली गझल. कविवर्य मोरोपंत यांनीही गझला लिहिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर माधव ज्युलियन यांनी 1920 ते 1940च्या काळात गझलेसाठी अनेक वृत्तप्रकार हाताळलेत. पण गझलेला मराठी मातीचा गंध दिला तो सुरेश भट यांनी. सुरेश भटांमुळे मराठी मातीला गझलेच्या बाबतीतला खरा गंध मिळालेला आहे. तो काळ साधारणतः 1975 ते 1995. सुरेश भटांनी या गझलांबरोबरच आपला शिष्यगणही तयार केला. त्यात मबा चव्हाण असतील, राजा महाजन असतील, प्रदीप निफाडकर असतील, श्रीकृष्ण राऊत असतील, संगीता जोशी, आशा पांडे, प्रल्हाद सोनेवाणे अशी कितीतरी गझलकारांची मोठी यादी ही आपल्याला देता येईल. मित्रांनो, गझल ही का अभ्यासायची असते? गझलमुळे माणसाने स्वतःच्या आयुष्यातून निर्माण केलेलं एक काव्य जे काही आहे ते फुलवता येतं, आपलं म्हणणं मांडता येतं. एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एखादा शेर आपल्याला आठवतो व आपल्या मनाच्या मदतीला तो धावतो आणि आपल्या मदतीला धावणारे असे अनेक शेर, अनेक गझला या सुरेश भटांनी लिहिल्यात. तर सुरेश भटांनी गझलियत लिहिलेली आहे मुळात. कारण सुरेश भटांची गझल ही ऐकल्यानंतर वाह काय शेर पेश केला. म्हणजे वाह हा शब्द जेव्हा आपल्या तोंडून येतो ना त्याला गझलियत म्हणतात. ही असते गझलियत.
सुरेश भटांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. सुरेश भटांच्या आईला कवितांची खूप आवड होती. साहजिकच सुरेश भटांना सुद्धा त्या कवितांचा लळा लागला. सुरेश भट हे 2.5 वर्षाचे असताना त्यांना पोलिओची बाधा झाली. त्यामुळे त्यांचा उजवा पाय हा जन्मभरासाठी अधू झाला. पण आपल्या अधूपणाचा बाऊ त्यांनी कधी केला नाही. त्यांनी अपंगात्वर मात केली. म्हणतात ना, फूल मी काट्यातले मला वेदनेची खंत नाही, पण माझा रस्ता अडवेल अशी एकही भिंत आडवी नाही. कारण पुढे व्यायाम करून सुरेश भटांनी आपलं शरीर हे बळकट केलं. तासनतास मांडी वाळून ते गझलच्या मैफली रंगवू लागले. सुरेश भट 1955 साली BA पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायातही आले. ग्रामीण भागात नोकरी करीत असताना त्यांनी आपलं कविता लेखन सुरू ठेवलं होतं. आपण जी आज रंग माझा वेगळा ही गझल अभ्यासणार आहोत. रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलेत आपणाला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख या ठिकाणी होते. सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभवही जगावेगळेच असतात. एरवी सर्वांना उन्हाच्या झळा लागतात, परंतु अशा जगावेगळ्या माणसाला सावलीच्याही झळा लागतात. दुःखाचा अनुभव तर नेहमीचाच असतो, परंतु कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी दुःखच वाटते. त्यामुळे गझलकाराला वाटत राहते की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केला आहे. परंतु अशा परिस्थितीतही दुःखांचा हसत मुखाने स्वीकार करत गेल्यामुळे दुःखांनाही माझा लळा लागला असा गझलकाराचा अनुभव आहे. त्याने स्वतःला माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हटले आहे. ज्यांचे आयुष्य नैराश्य अंधकाराने व्यापलेले आहे त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे असे तो जेव्हा नमूद करतो तेव्हा त्याची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते. सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य यांसारख्या परस्पर विरोधी भावछटांमुळे अर्थाच्या दृष्टीने गझल वेगळ्या उंचीवर पोहोचते. अगदी योग्य ठिकाणी येणारे यमक, अनुप्रास यामुळे गझलेला अप्रतिम गेयता ही लाभलेली आहे. प्रस्तुत गझल अभ्यासण्यापूर्वी गझलकार म्हणतात की गझल जी असते, कविता जी असते ती आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लवाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थैथयाट घातला म्हणून कविता ही शक्तिशालीही बनत नसते. म्हणून कविता काय असते या बाबतीत कवी वामन निंबाळकर यांच्या काही ओळी मला या ठिकाणी आठवल्यात. ते म्हणतात की शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसं सुद्धा. शब्द नसते तर आसवांचे महापूर आले नसते कुणी जवळ, गेले नसते दूर. शब्द नसते तर. विद्यार्थी मित्रांनो, असेच कवी सुरेश भटांचे गझलेतील शब्द आहेत, गझलेतील विचार आहेत. भोगले जे दुःख ज्याला केव्हा तरी पहाटे, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तरुण आहे रात्र अजुनी. यातील शब्दांचा आविष्कार रसिक प्रेक्षकांच्या हृदयही पोचवते. ते गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर यांसारख्या ख्यातनाम गायकांनी सुरेश भटांचे शब्द आणि ख्यातनाम गायकांच्या आवाजाने गझलेतून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील रसिकांची असंख्य हृदय ही झंकारलेली आहेत. रंग माझा वेगळा या गझल संग्रहाच्या बाबतीत स्वरलता, भारतरत्न लता मंगेशकर असं म्हणतात की सुरेश भटांचा रंग माझा वेगळा हा संग्रह त्यांच्या स्वतंत्र वैशिष्ट्यांमुळे निश्चित ठळकपणाने उठून दिसेल. त्यांचा रंग वेगळा आहे हे तर खरेच, पण तो रंग अस्सलही आहे, कारण कवीच्या हृदयातले रक्त त्यात मिसळले आहे. प्रसिद्ध साहित्यिक सुरेश भटांच्या गझलेबाबतीत म्हणतात, भटांची कविता एक दिवशी मला अचानक भेटली. नवकवितेच्या या जमान्यात नुसत्या निरनिराळ्या रंगांचेच नव्हे तर निरनिराळ्या अंतरंगांचे दर्शन त्यात मला दिसले. प्रसाद गुणाशी फारकतच घेतलेल्या आधुनिक कवितेच्या युगात या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखी ही कविता एकदम मनात शिरली. मित्रांनो, ही प्रस्तुत गझल या हृदयीचे त्या हृदयी जेव्हा आपले शब्द देते, आपला विचार देते, त्यातूनच ही गझल आपल्या अंतकरणात खोलवर शिरते. गझलकार म्हणतात, आपण ही गेय गझल या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न करूयात. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा,
गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठूनी या सावल्या आल्या पुढे. कोण जाणे कोठूनी या सावल्या आल्या पुढे. कोण जाणे कोठूनी या सावल्या आल्या पुढे. मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. पुढे गझलकार म्हणतात, राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी. राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी. हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी. हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो. कवीला आश्चर्य वाटतं, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो. अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो. अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. चालणारा पांगळान पाहणारा अंधळा. चालणारा पांगळान पाहणारा अंधळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. मानसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. कवी म्हणतो आहे, मानसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. मानसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. माझी यानसाठी माझा पेटण्याचा सोहळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. मित्रांनो, ही प्रस्तुत गझल आपण अभ्यासत आहोत. प्रस्तुत गझल अभ्यासण्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लावणी म्हटली की त्यात शृंगार रस दिसतो, पोवाड्यात वीर रस असतो, अभंग आणि ओवीमध्ये साहजिकच भक्ती रस असतो. तसा गझलेत जीवन रस भरलेला असतो. जीवनाचं सार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. जीवन रसाचा परिपोष असलेली सुरेश भटांची ही प्रस्तुत कविता अभ्यासत असताना मला सुरेश भटांनी कवितेच्या बाबतीत केलेलं एक विधान या ठिकाणी सांगायला आवडेल. ते म्हणतात, जर कविता समजून घ्यायची असेल तर मित्रांनो अगोदर कवीला समजून घेतले पाहिजे. कविता समजून घ्यायची असेल तर अगोदर कवीला समजून घेतले पाहिजे. कारण अंतःकरणातून आलेले शब्द तो त्या कवितेत मांडत असतो. कवीच्या वाट्याला जे दुःख आलं, कवीच्या वाट्याला जे जगणं आलं, ते जगणं शब्दांतून चित्रित करणारा हा कवी आहे. कवी एके ठिकाणी म्हणतो की जगत मी आलो असा मी जसा जगलोच नाही. मित्रांनो, हे जगणे कवीच्या वाट्याला आलेले आणि म्हणूनच आपल्या आयुष्याचा हा कलंदर रंग उधळताना गझल सम्राट म्हणतात की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. कवी सुरेश भट हे एक कलंदर व्यक्तिमत्व आहे. कलंदर या शब्दाचा अर्थच मुळात आपल्या पद्धतीने जगणारा. प्रस्तुत गझलेत गझलकाराने आपला आत्मविष्कार चितारलेला आहे. गझलेतील अनुभव हे कवीचे आहेत आणि हे अनुभव सांगत असताना कवी म्हणतो की फाटक्या पदरात माझ्या का तुझे मावेल अंबर, दानही करशील पण मी आहे असा कलंदर. कलंदर व्यक्तिमत्व
हे प्रवाहात मिसळतं पण स्वतःला अलिप्त ठेवतं. सामान्य माणसं, सामान्य जन प्रवाहाच्या दिशेने वाहतात, पण वाहण्याची दिशा जर चुकीची असेल तर कलंदर प्रवाहाच्या विरुद्ध व्हायला सुरुवात करतो. मग अशा काळात संकटे कितीही येऊ द्या, ते संकट कितीही मोठे असू द्या, प्रस्तुत गझलेत कवी म्हणतो की माझ्या जीवनाचा रंग हा वेगळा आहे, माझे वागणे वेगळे आहे. कवी गुंत्यात गुंततो. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रातल्या लोकांमध्ये कवी रमलेले आहेत, त्यांच्यात गेलेले आहेत, आपल्या परिवारात ते रमलेले आहेत आणि यालाच कवी गुंता असा शब्द वापरतो. समाजाच्या आयुष्यात येणाऱ्या परिचित व्यक्तींचा सामान्य माणसाला हा गुंता अतिशय जवळचा वाटतो, पण कवी सारख्या कलंदर व्यक्तिमत्वाला मात्र तो गुंत्यात गुंतण्याचं पाहत नाही. तो त्यातनं स्वला मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. भोवताली माणसांचा दुटप्पीपणा बघून किंबहुना कवीला हा जगरहाटीचा अनुभव आलेला असतो आणि यातूनच कवी स्वतः सावध होतात आणि आपला पाय मग मोकळा ठेवतात, अलिप्त ठेवतात. आपले वेगळेपण ते शाबूत ठेवतात. आपल्या जगण्याची स्वच्छंदी वृत्ती अशी वेगळ्या पद्धतीने ते जोपासतात, कारण कवीने लोक जवळून पाहिलेले आहेत, कवी त्यांच्यात वावरलेले आहेत आणि तसा अनुभवही त्यांनी घेतलेला आहे. ते एके ठिकाणी म्हणतात की स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने, थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता. हा आदर होता का? हा सत्कार होता का? नाही. मला या समाजाकडून, या माणसांकडून वेगळाच अनुभव आलेला आहे आणि म्हणून हा अनुभव आल्यानंतर या गुंत्यातून आपला पाय ते मोकळा करीत आहे. आपल्या जगण्याचा रंग वेगळा ठेवणारा व्यक्तीच जीवनात आलेले कटू अनुभव हसतमुखाने स्वीकारू शकतो आणि अशा विक्षिप्त लोकांच्या बोलण्याचा, वागण्याचा परिणाम हा स्वतःवर कधी होऊ देत नाही. आणि म्हणूनच कवी येथे म्हणतो की मी प्रत्येकात रंगूनही मी माझा रंग हा भिन्न ठेवला आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. पुढे कवी म्हणतात, कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. प्रस्तुत ओळीतील कवीचा भाव हा आश्चर्याचा आहे. ज्याचं आयुष्य उन्हाने भरलेलं आहे, ज्याचं आयुष्य दुःखाने भरलेलं आहे, त्याच्या जीवनात ही शीतल छाया येईलच कशी. कवीच्या वाट्याला आलेले दाहक अनुभव, हे अनुभव अनेकदा आयुष्याला चटके देऊन गेलेले आहेत, पण पुढे पुढे सरसवणारी सावली, ही माझ्यावर कृपाछत्र धरणारी सावली, आपुलकी वाढविणारी सावली, ही फसवी आहे. अश्रूंची फुलात निर्मिती करणाऱ्या कवीला या सावल्यांच्या झळा लागतात. सर्वसामान्य सावलीसाठी आतुरलेले असतात, असुसलेले असतात, पण कवीसारख्या सर्जनाला या सावल्यांच्या सुद्धा झळा लागतात. हा विरोधाभास आहे आणि हा विरोधाभास कवी या काव्यपंक्तीतून व्यक्त करतो. जीवनाच्या वाटेवर अनेक सुखदुःखांचा सामना करावा लागला. अनेक वृत्ती प्रवृत्तींची माणसं कवीला भेटली. काहींनी कोरडी माया माथ्यावर ठेवली, पण कवी सजग आहे. कवीने समजून घेतले आहे, आपल्या नशिबी कदापि सावल्या नाहीत. यातून मला कवी अनिल यांच्या दशपदीतील ओळी या ठिकाणी आठवल्यात की वाटेत काटे वेचीत चाललो, वाटले जसे फुला फुलांतून चाललो. आयुष्यात अनेक सुखदुःखे आलीत, पण ते दुःख मला दुःख कधी वाटलंच नाही. ते मी सुख म्हणून समजून घेतलं आणि मी माझी पायवाट चालत राहिलो, मी माझ्या आयुष्यात जगत राहिलो. तसं कवीच्या बाबतीत आहे की कवीला सावल्यांच्या सुद्धा झळा लागतात. प्रेम, स्नेह, आपुलकी, सहृदयी भाव हा सगळा खोटा आहे आणि अशा खोट्या गोष्टींच्या कवीला वेदना होतात. तेव्हा हा सावल्यांचा आभास, अशा आभासी वृत्ती प्रवृत्तींमुळे माझ्या आयुष्याला झळा लागतात. सुरेश भटांसारख्या संवेदनशील कवीला सुखातही वेदना होतात, कारण जणू सुख आणि कवी यांचा दुरान्वय संबंध नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात ना, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. पर्वता एवढे दुःख ही सहज पेलायला तयार होणारा कवीच मुळात वेगळ्या व्यक्तिमत्वाचा आहे, अवलिय आहे. सुखाची अपेक्षा न धरता दुःखाला कवटाळणारा आहे. कवी आपल्या जीवनाला सहज सामोरे जातो. या काव्यपंक्तीतून तो आपल्याला दिसून येतो. पुढे कवी म्हणतो की राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. सवे माझी सोबत, घट्ट मैत्री,
ही घट्ट मैत्री केली आहे कवींबरोबर आसवांनी. आयुष्याची सोबत जशी माझ्या शब्दरूपी गाण्यांनी केलेली आहे तीच अश्रूंनी किंबहुना दुःखांनी. म्हणून कवी आपल्या गझलेत म्हणतात की माझी या गीतात वेळे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे. खोट्या दिशा हे रूपक कवी कवितेत वापरतात. दुःखात दुःखाश्रू आणि सुखात आनंद अश्रू हे माझ्या गीतांप्रमाणे माझी सोबत करणारे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शब्दप्रभू सुरेश भटांच्या गझला जशा त्यांना आनंदून जातात तसेच हे दुःखाश्रू सुद्धा. ओठांवरचे गाणे आणि डोळ्यातील अश्रू यांचा शब्दरूपी मिलाप या ओळीतून आपल्याला वेगळेपण देऊन जातो. कारण कवी म्हणतात ना एके ठिकाणी की जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो. की जन्मला बरोबरच अश्रू घेऊन आलेला हा कवी. आणि म्हणूनच हा कवी म्हणतो राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. पुढे कवी म्हणतो की कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, आणि कुठे आयुष्य गेले कापुणी माझा गळा. मी कधी समजून उमजून जगायला लागलो हे समजलेच नाही. आयुष्याशी तडजोड करीत जगायला लागलो. आयुष्याने माझी व्यवस्थाच अशी केली. अनेकदा वृथा संघर्ष केला. कुठेतरी आनंदाची प्राप्ती झाल्यासारखी वाटायला लागली. कुठे दिलासा मिळाला ना मिळाला तोच या जगाने माझा विश्वासघात केला. विद्यार्थी मित्रांनो, कळत न कळत कवीच्या आयुष्याला आलेले हे संचित असा अनुभव हा अनेकदा आपल्यालाही येतोच. ज्यांच्याकडून आपण कधी अपेक्षाही केलेली नसते तीच व्यक्ती धोका देणारी ठरते. केसाने गळा कापणारे हे लोक जेव्हा आपल्या जीवनात येतात तेव्हा आपल्याला त्याचा खूप मनस्ताप होतो. जणू आयुष्य संपल्यासारखे वाटते. पण कवी हे आयुष्याचे संचित सहजतेने स्वीकारतो. तो आक्रोश करीत नाही. कवीच्या गझलेने प्रेरित झालेले गझलकार राजा महाजन यांच्या गझलेच्या ओळी या आशयाला तंतोतंत जुळणाऱ्या आहेत. राजा महाजन म्हणतात मी जीवनात येथे नेहमीच गात आलो, हे दान प्राक्तनाचे मानून मुक्त झालो. कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी जवळून वार केला. मित्रांनो, तसाच सुरेश भटांचा सुद्धा अनुभव. आपल्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक जीवनात वावरताना अनेक लोकांशी मैत्री झाली, स्नेह बांधला गेला. पण नंतर लक्षात आले आपण फसविले गेलो. आपल्याला लोकांनी फसवलं, आपली फसगत झाली. स्वार्थी, मतलबी, दुटप्पी असा लोक धोका देऊन निघून गेलेले आहेत. आणि म्हणून कवी एके ठिकाणी म्हणतात की जीवनाची प्रेत यात्रा थांबली तेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या लोकांनी. कवी याला म्हणतो आपल्या आयुष्याची फसगत झाली. कवीच्या वाटेला आलेला आयुष्याचा अर्थ समजून घेताना समाजाने धोका दिला. समाजाने वेळोवेळी कवीला नाउमेद केलं. हे दुःख कवी प्रस्तुत काव्यपंक्तीतून व्यक्त करतो. सांगती तात्पर्य माझे, पुढे म्हणतात कवी, सारक्या खोट्या दिशा चालणारा पांगळा आणि पाहणारा अंधळा. खोट्या दिशा हे रूपक दिशाहीन समाजासाठी कवीने वापरलेलं आहे. समाज वृत्ती पांगळी झाली आहे आणि असा समाज हा माझं मूल्यमापन करतो आहे. ज्या लोकांना स्वतःची दिशा नाही, समाजासाठी योगदान नाही, आपल्या भल्यासाठी दुसऱ्याचा वापर करतात तेच लोक आज माझ्या आयुष्याचे मूल्यमापन करतात. खरोखर आज समाज व्यवस्था पांगळी झाली आहे. सारासार विचार न करणारे हे लोक डोळसपणे पाहणाऱ्याला आंधळा आणि ताट बाण्याने चालणाऱ्याला पंगू ठरवतात. चालणारा पंगू कसा व पाहणारा आंधळा कसा? मग बुद्धिहीन अशा या माणसांना काय म्हणावे? चांगल्याला वाईट म्हणणं ही प्रवृत्ती बदलेल काय? मानसिक पंगुत्व स्वीकारलेली व दूरदृष्टी गमावलेली समाजवृत्ती कवीच्या जीवनाचे मूल्यमापन करू शकत नाही, त्याच्या जीवनाचे सार मांडू शकत नाही. तरीही हा समाज असं वागतो. कवीची मानहानी होते. विलक्षण कवीला संताप येतो आणि हा संताप शहरातून व्यक्त होतो. आणि म्हणूनच कवीने अशा दुटप्पी वागणाऱ्या समाज रंगातून आपल्या निस्वार्थपणाचे पाऊल अलगद उचलून घेतले आहेत आणि आपले पाय वेगळे ठेवले आहेत. स्वतःचं अस्तित्व वेगळ्या पद्धतीने जपलं आहे. मानसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. कवी कमालीचे संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. माणसात वावरताना त्यांनी अन्याय करणारे आणि अन्याय सहन करणारे अशा दोन्हीही घटकांना जवळून पाहिले आहे. शोषित, पीडित अशा समाजातील वर्ग टाहो फोडीत आहे. सारं सहन करतो तो मुकाट्याने. अंधारमय आयुष्य जगणाऱ्या अशा माणसांसाठी कवी सूर्याची भूमिका घेत आहेत. त्यांच्या आयुष्यात उजेड पेरण्यासाठी कवी सज्ज आहेत. मानसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य हा कल्पना विलास कवीने वापरलेला आहे. तो कमालीचा अर्थपूर्ण आहे. आकाशातील तेजस्वी सूर्यच कवी होऊ पाहत आहे. समाजाकडून कितीही मानहानी पचवावी लागली तरी मानवतावादी गझलकाराला गर्दीचा गहिवर आहे.
मी मानवतावादी असा शब्दप्रयोग वापरल्यामुळे मला या ठिकाणी कवी कुसुमाग्रजांच्या काही काव्यपंक्ती आठवल्या. ते म्हणतात की हजार डोळ्यांतील पाणी माझ्या डोळ्यात जमे, हजार कंठातील घोषणा माझ्या कंठात घुमे, हजार मने गहिवरती तेव्हा मन माझेही गहिवरते, कारण हजारांशी आहे माझे नाते जमले. ज्यांचं नातंच मुळात हजारांशी जमलेलं आहे, ज्यांचा स्नेह हजारांशी जमलेला आहे, अशा माणसांविषयी, कष्टकरी पीडित अशा माणसांविषयी कवी संतापून उठतात, पेटून उठतात, चिडतात. पण असं असलं तरी कवी समानतेचे पुरस्कर्ते आहेत. एक दिवस आपण समानतेचा सोहळा या ठिकाणी निर्माण करू यावर त्यांचा विश्वास आहे आणि यासाठी ते कवी म्हणतात की हा माझ्यासाठी नाही तर हा दुसऱ्यासाठी आहे. माझ्या अवतीभोवती जो समाज आहे, जी माणसं आहेत त्यांच्यासाठी आहे. माझी या साठीनं माझा पेटण्याचा सोहळा. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची कवीची वृत्ती असली तरी स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी, स्वार्थासाठी नाही, परार्थासाठी आहे. हे आपण या काव्यपंक्तीतून लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, गझल वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की गझलेमुळे आपली एक मनस्थिती तयार होते. आपला एक जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. कारण गझल ही एका साध्या माणसाने स्वतःच्या आयुष्यातून निर्माण केलेलं ते काव्य असतं. त्यामुळे त्याचे संदर्भ, त्यातील व्यथा, त्यातील भावना, त्यातील संवेदना या बऱ्याच प्रमाणात आपल्याशीही मिळते जुळते होऊ शकतात. आणि म्हणून माणूस जीवनातील अनेक कटकटींनी त्रासलेला असतो. अशा वेळेस आपापले मार्ग माणसाला सुचतात आणि म्हणून कविता ही महत्वाची असते, गझल ही महत्वाची असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण गझल सम्राट सुरेश भट यांची आज ही गझल अभ्यासलेली आहे. रंगुणी रंगात ही गझल आपण तोंडपाठ करायची आहे. तसा प्रयत्न करा, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि मौखिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही कविता खूप महत्त्वपूर्ण आहे, ही गझल खूप महत्त्वपूर्ण आहे. असाच एक घटक आपण घेऊन पुन्हा भेटूयात. धन्यवाद.